मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व ॲडमिशन्स आता संपत येणार आहेत आणि सुरू होणार ती स्कॉलरशिपची धावपळ। तर स्टुडंट स्कॉलरशिप असतील महा-डी-बी-टी यासाठी हे कार्ड खूप आवश्यक आहे, शासनाने केलेलं आहे। आणि हे कार्ड डाउनलोड कशा प्रकारे करायचं, कसं बनवायचं हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर महा-डी-बी-टीचा जो काही तुम्ही गेल्या वर्षी भरलेला फॉर्म असेल, यावर्षी भरणारे फॉर्म असतील, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आता मित्रांनो, महा-डी-बी-टी जर तुम्ही गुगलवर टाकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जे महा-डी-बी-टीचे मुखपृष्ठ असतं ते स्क्रोल करत गेल्यानंतर आता महा-डी-बी-टीमध्ये शिष्यवृत्त्या म्हणजे स्कॉलरशिप, निवृत्तीवेतन, इतर अनुदानं असतील, मग लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर सगळ्या योजना ज्या आहेत त्या थेट तुमच्या अकाउंटवर त्याचे जे पैसे आहेत ते येतात। त्यामुळे सदर जे काही अर्ज होते ते आपण महा-डी-बी-टी पोर्टलला भरत होतो। आता जर आपण महा-डी-बी-टीवर जर क्लिक केलं तर अशा प्रकारचा आपला इंटरफेस दिसतो। त्याच्यामध्ये थोडासा इंटरफेस हा असा मिसमॅच झालेला दिसतो। मग या ठिकाणी मुखपृष्ठावर टच करा। मुखपृष्ठावर टच केल्यानंतर सगळं काही जे काही फार्मर शिष्यवृत्ती फार्मर शेतकरी योजना असतील, शालेय योजना असतील, या 14 योजना, महाविद्यालयीन योजना ज्या आहेत, ITIच्या योजना आहेत, त्यासुद्धा म्हणजे DBTच्या योजना सगळ्या या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील। सगळ्या योजना त्याचे जे काही फायदे अशा एकूण 93 योजना यावर जोडलेल्या आहेत। त्यामुळे सदर महा-डी-बी-टी पोर्टल आता अपडेट केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला त्याच्यावर कार्ड काढणं खूप अनिवार्य आहे। सगळ्या काही योजना आहेत त्या 1 जूनपासून सुरू झालेल्या आहे। अद्यापपर्यंत बऱ्याच मुलांनी फॉर्मसुद्धा भरलेला आहे। त्यामुळे जे काही आहे ते ह्या एकाच पोर्टलवर आता राहणार आहे। त्यामुळे आपण सदर पोर्टलची थोडीशी माहिती करून घेऊ। तर महाविद्यालय म्हणजे तुमच्या ज्या योजना आहेत, विद्यार्थी स्कॉलरशिप योजना, याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या काही योजना आहे त्याची माहिती इथे दिलेली असते। तर पूर्ण माहिती व्यवस्थितरित्या वाचून घ्या। प्रत्येक विभागाच्या योजना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। आता ITIसाठी जर बघाल तर या ठिकाणी ITIमध्ये कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग जे आहे त्याच्यामध्ये 500 रुपये विद्यावेतन दरवर्षी दिलं जातं। त्याचबरोबर प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना ही सुद्धा दिली जाते। त्यामुळे अर्ज भरण्यासाठी सदर कार्ड खूप आवश्यक आहे। तर आपण आता ह्या कार्डाबद्दलच बघणार आहोत। तर इथे तुम्ही या पेजला गेल्यानंतर योजनांचा अर्ज करा असं टिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस एकदा येतो मोबाईलवर। यामध्ये महा-ID विचारला जातो, महा-ID आणि आधार। तर यामध्ये तुम्हाला महा-ID सध्या नाही आहे, त्यामुळे आपण आधारवर क्लिक करायचं आहे। तुम्ही इंग्लिश किंवा मराठी या ठिकाणी करून घेऊ शकता, ट्रान्सलेशन इंग्लिश किंवा मराठी करून घेऊ शकता। आपण आता इंग्लिश ठेवू। बरेच विद्यार्थी आता इथे महा-ID नसल्यामुळे आपण आधारवर टच करणार आहोत। आधार नंबर एंटर करायचा आहे। आता याच्यासाठी तुम्हाला आधार OTP जातो, त्यामुळे मोबाईल नंबर चालू राहणं गरजेचं आहे। आता या ठिकाणी आधार नंबर एंटर केलेला यामध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे। आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तो काय सांगतो, E-KYC अगोदर कंप्लीट करून घ्या। तर E-KYC करण्यासाठी इथे क्लिक करा। आता इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे महा-ID तयार करण्यासाठी एक नंबर परत विचारला होता, आधार नंबर। तर हा आधार नंबर इथे आपण आधार नंबर एंटर केलेला आहे। नंतर इथे या बॉक्सवर क्लिक करायचं आहे। म्हणजे आपण एक काय करतो, या बॉक्सवर क्लिक होत नसेल तर तुम्ही थोडं अधिक वाचा म्हणून खाली जावा। इथे अधिक वाचा जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये जाऊन स्क्रोल करून पूर्ण वाचल्याचा एक आपल्याला पूर्ण ही सगळं वाचून घ्यायचं आहे आणि मगच इथे टिक होणार आहे। आता इथे परत म्हणतो की OTP पाठवा, म्हणजे OTP तुमच्या रजिस्टर मोबाईलवर जाणार आहे, तो इथे एंटर करायचा आहे। आता इथे OTP एंटर केलेला आहे, सत्यापित करा। म्हणजे आता इथे मराठी घेतल्यामुळे त्या ठिकाणी सत्यापित करा असं मराठीत पूर्ण येत आहे। त्यानंतर तुम्हाला तुमची माहिती जी आहे आधारला ती या ठिकाणी पूर्ण वाचून घ्या आणि मी माझा आधार या ठिकाणी स्वीकृत करून पुढे जायचं आहे। आता इथे पूर्ण तुमचा तपशील येत आहे, तुमचं नाव वगैरे या ठिकाणी दिसणार आहे। थोडंसं हाईड केलेलं आहे पॉलिसीसाठी। तर इथे तुमचा परत एकदा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि ईमेल ID या ठिकाणी एंटर करायचा आहे।
इथे मोबाईल नंबर एंटर केला आहे, आधार नंबर तुमचा ऑलरेडी आहे, ईमेल आय डी एंटर करायचा आहे. नसल्यास सोडून द्या, ईमेल आय डी नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. आता इथे ईमेल आय डी एंटर केलेला आहे. तुमचा जो काही ॲड्रेस आहे आधार कार्डचा तोच या ठिकाणी दाखवणार आहे. त्यानंतर इतर माहिती या ठिकाणी दिसते, तुमचा राज्य. इथे तुम्हाला हा कॅप्चा एंटर करायचा आहे. कॅप्चा एंटर केल्यानंतर जतन करा म्हणून या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट यावर क्लिक करायचं आहे. परत एकदा तुम्हाला ईमेल आय डीवर आणि मोबाईलवर एक OTP जातो आहे. इथे आपण दोन्ही OTP एंटर केलेले आहेत आणि या ठिकाणी सेव्ह करणार आहोत. युजर सक्सेसफुली क्रिएटेड. आता इथे काय म्हटलेलं आहे, नोंदणी म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे. 24 तासामध्ये तुम्हाला काय येणार आहे, एक तुम्हाला मेसेजसुद्धा येतो. तुमचे आता जो काय महा आय डी निर्मिती म्हणजे महा आय डी तयार करण्याची प्रक्रिया या ठिकाणी चालू झालेली आहे. तुमची प्रोफाईल तयार केली जात आहे. तुमचा UID म्हणजे आधार, इतर स्वतः म्हणजे जे काही तुम्ही आधार कुठे कुठे लिंक आहे ती सगळी माहिती या ठिकाणी गोळा केली जात आहे आणि यासाठी साधारण 24 तासांचा कालावधी लागणार आहे. त्याचबरोबर महा आय डी तयार झाल्यानंतर तुम्हाला SMS द्वारे कळविण्यात येईल. आता आपलं सध्या काय झालेलं आहे तर नोंदणी पूर्ण झाली म्हणजे रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे. महा आय डी तयार करण्याचं काम चालू आहे आणि प्रोफाईल प्रमाणित करण्याचं काम चालू आहे. तर अशा प्रकारे बेसिक गोष्ट झाल्यानंतर म्हणजे 24 तासांचा वाट बघून म्हणजे दुसऱ्या दिवशी परत एकदा आपण लॉग इन करून बघणार आहोत. आता तुम्हाला एक 8-10 तासानंतर ते 24 तासाच्या मध्ये साधारण एक महा आय डीचा मेसेज येतो, तुमच्या मोबाईलवर येतो. डिअर युजर युअर महा आय डी म्हणजे तुम्हाला एक महा आय डी मिळून जातो. हाच तुमचा आता कायमचा महा आय डी राहणार आहे. हॅज बीन सक्सेसफुली जनरेटेड ऑन महासारथी पोर्टल. महासारथी पोर्टलवर या ठिकाणी तुम्हाला आता काय करायचं आहे, परत एकदा लॉग इन करून बघायचं आहे. महा आय डीच्या साहाय्याने किंवा आधारच्या साहाय्याने सुद्धा करू शकता. लॉग इन करण्यासाठी तुम्हाला वेबसाईट खाली लिंक देणारच आहे. तर या महासारथीच्या वेबसाईटवर गेल्यानंतर म्हणजे मगाची जी लिंक आहे तीच या ठिकाणी राहणार आहे. इथे 3 ज्या लाईन दिसतात त्याच्यावर टच करा, परत स्क्रोल करून लॉग इनला जा. इथे नागरिक लॉग इन आहे. नागरिक लॉग इनवर तुम्हाला महा आय डी मिळाला आहे तर या ठिकाणी महा आय डी टाका किंवा आधार, जर महा आय डी तुमच्याकडे नसेल तर इथे आधार टाकायचा आहे. दोन्हीपैकी लॉग इन करण्यासाठी OTP मागितला जातो, त्यामुळे OTP हा तुम्हाला लागणारच आहे. तर आपण महा आय डी मिळालेला असल्यामुळे SMS आपल्याला आलेला आहे. आता महा आय डी तुमच्याकडे नसेल तर परत एकदा आधारच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता. तर महा आय डी टाकून आपण इथे लॉग इन करतो. इथे सांगतो की OTP एंटर करा. तर या ठिकाणी OTP एंटर करायचं आहे. OTP एंटर केल्यानंतर प्रमाणित करा. या ठिकाणी तुमचं नाव येतं. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला तुमचा महा आय डी मिळणार आहे. इथे तुमचा महा आय डी मिळतो, या ठिकाणी ब्लर केलेला आहे. त्यानंतर तुमचं कार्ड येणार आहे, महा आय डी कार्ड. आता अशा प्रकारे तुमचं कार्ड पूर्ण येणार आहे. तुमचं डिटेल त्यावर असणारच आहे. आता हे कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला खाली PDF सुद्धा दिली जाते आणि त्याची तुम्हाला प्रिंटसुद्धा घेऊन ठेवायची आहे. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचं कार्ड जे असतं यामध्ये सुद्धा महा आय डी नंबर असतो आणि महासारथी कार्ड हे आता सगळ्या स्कॉलरशिपना किंवा सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या शेतकऱ्यांना, सगळ्या लाडक्या बहिणींना लागणार आहे. तुमची डिटेल यावरची व्यवस्थितरित्या बघून घ्या. त्यानंतर तुम्ही कार्ड फ्लिप करून सुद्धा बघू शकता. कार्ड फ्लिप केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एक QR कोड येतो, त्याच्यावर सगळी माहिती तुमची असणारच आहे. त्यानंतर खाली इथे PDF जी आहे ती महासारथी कार्डची PDF आहे, ही डाउनलोड करून कलर प्रिंट घेऊ शकता. पासवर्ड त्याचा असणार आहे तुमचे पहिले 4 लेटर्स, म्हणजे तुम्ही जे नाव टाकलं असेल, समजा आता शिवराज असेल तर SHIV किंवा तुमचं सरनेम असेल तर सरनेममधले 4 अक्षर, समजा PALA. आता माझं नाव PALAV आहे तर मी PALA. मग वर्ष फक्त म्हणजे PALA, त्यानंतर 1980 असं या ठिकाणी मी एंटर करणार आहे. म्हणजे हा झाला पासवर्ड PALA. ह्या PDF तो पासवर्ड असणार आहे. तुमचं पहिला 4 अक्षर आणि बर्थ इयर, तर ही डाउनलोड करून तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला कार्ड एक मिळून जातं. तेच कार्ड तुम्हाला लागणार आहे ते. आता पुढे नेक्स्ट केल्यानंतर तुमची सगळी व्हेरीफाईड झालेली माहिती इथे मिळते आहे. ती व्हेरीफाय झालेली माहिती एकदा बघून घ्या आणि तुम्ही कुठे कुठे ॲप्लाय केलेला आहे, तुमचा आधार नंबर कुठे कुठे जोडलेला आहे ते सगळं त्यामध्ये दिसून जातं. जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला
महासारथी कार्ड मिळाल्यानंतर आपण महाडीबीटी पोर्टलला जाणार आहोत आणि आपली आता जे काही तुम्ही क्लेम केलेले आहेत, याच्यापूर्वी महाडीबीटी पोर्टलवर जे काही तुम्ही लॉग इन केलं असेल, रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्याचा जो काही स्टेटस आहे तो यामध्ये दिसणार आहे. आता इथे वरती येते बघा, धिस वेबसाईट इज टेस्टिंग पर्पज ओनली, म्हणजे महाडीबीटी जी वेबसाईट आहे सध्या टेस्टिंग पर्पज आहे. तुम्ही ॲप्लाय फॉर स्कीम किंवा माय ॲप्लिकेशनमध्ये बघू शकता की आपल्याला जे काय आपण ॲप्लिकेशन्स केलेली आहेत ती कोणत्या स्टेजला आहेत. जेवढी काही तुम्ही ॲप्लिकेशन घ्या, आता इथे बघा सबमिटेड ॲप्लिकेशन 1 दिसत आहे, याची डिटेल आपण बघू शकतो. तुमचं इथे नाव दिसणार आहे कारण तुम्ही महा आय डी आता काढलेला आहे किंवा महासारथी कार्डसुद्धा काढलेला आहे. महासारथी कार्डने लॉग इन करायचं म्हणजे तुम्हाला हा मिळून जाईल. इथे व्ह्यू डिटेलमध्ये, आता व्ह्यू डिटेलमध्ये गेल्यानंतर तुम्ही जे काही आता हा स्टायपेंड ITI विद्यार्थ्याने केलेला आहे त्याची जी काही स्टेटस आहे, ॲप्लिकेशन ID दिसतो, इथे क्लिक केल्यानंतर तुमचा पूर्ण फॉर्म ओपन होतो. त्यानंतर पुढे गेल्यानंतर हे काहीच करू नका, इथे मी म्हणेन इथे टच करू नका, कारण हे जर तुम्ही गिवअप केलं तर म्हणजे तुमची पूर्ण जी काही स्कॉलरशिप मिळणार आहे ती निघून जाणार आहे. त्यामुळे इथे काहीच करायचं नाही. इथे तुम्ही स्कॉलरशिप जी क्या आहे ते डाउनलोड करू शकता. आता इथे तारीख फक्त बदलत जाते, याच्यावर काही लक्ष द्यायचं नाही. तुम्ही फर्स्ट इयरसाठी तुम्ही ॲप्लाय केलेला आहे. आता हा जो अर्ज आहे तो अंडर स्क्रुटिनी आहे. अंडर स्क्रुटिनी म्हणजे अजून तपासणी चालू आहे. जे काय आपण अर्ज केलेला आहे, मग ITI असेल तो तिथून वर गेला असेल, त्याचबरोबर ITI ऑफिस, RO ऑफिस, HO ऑफिस, त्यानंतर मंत्रालय असे स्क्रुटिनी असतात. त्या अंडर स्क्रुटिनी असल्यामुळे सदर अजून कोणतंही डिस्बर्समेंट झालेलं नाही. तर ह्या सगळ्या स्कीम अशा प्रकारे आपल्याला चेक करता येणार आहेत. तुमचा अर्ज कोणकोणत्या ठिकाणी आहे याची डिटेलसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. पुढच्या स्टेप लवकरच सांगणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.